नमस्कार. आपण पाहताय सिटी नाऊ दिनविशेष या कार्यक्रमात सिटी नाऊच्या तमाम दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आपला महाराष्ट्र मराहट्ट्यांचा मराठी मुलूक, ज्यानं यवनांना सळोकी पळो करून सोडलं. ब्रिटिश साम्राज्यावरचा कधीही न मावळणारा सूर्य अशी ख्याती असलेल्या इंग्रजी जुलमी राजवटीला देखील उलथवून टाकलं. अगदी कोवळ्या बालकापासून ते जराजर्जर झालेल्या वृद्धापर्यंत हौतात्म्य पत्करलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असं कळवळणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्या समवेतचे असंख्य स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे सगळं आज आठवायचं कारण एवढंच की इतिहास आणि भविष्य यांची सांगड घालताना हा जो मधला वर्तमान आहे, जो तुम्हा आम्हा सर्वांचा आहे, जो या मराठी प्रांताचा आहे, मराठी मुलखाचा आहे, या मराठी मुलखाचं, या मराठी प्रांताचं, अवघ्या महाराष्ट्राचं जाज्वल्य दैवत छत्रपती शिवराय. शिवाजी महाराज की जय म्हटलं की अंगावर रोमांच उभे ठाकतात, नकळतपणे विरश्री संचारते. या इतिहासाची साक्ष देणारे गडकोट या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा सांगत आपल्याला प्रेरणा देत आजही उभे आहेत. त्या काळी हे गडकिल्ले सैन्याचं बळ होते. या मराठी साम्राज्याची ती राजलक्ष्मी होती. हे गडकिल्ले म्हणजे संरक्षणाची मजबूत तटबंदी होती. शिवाजी महाराजांच्या काळामध्येही अनेक नवीन दुर्ग बांधले गेले. ते दुर्ग, ते किल्ले एवढे अभेद्य होते की औरंगजेबासारख्या बलाढ्य आक्रमकाला देखील या गडकोटांवर महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपतींचा पराभव करावा लागला नाही, कारण त्यांना ती संधीच मिळाली नाही. अर्थात औरंगजेबाला इथं विजयीच होता आलं नाही. इतिहासात या गडकिल्ल्यांचं महत्त्व अजिंक्य सेनापतीसारखं मानलं जात होतं. प्रत्येक किल्ला बांधतानाचा जसा इतिहास आहे, तसाच अनेक समरप्रसंगांचे हे किल्ले साक्षीदारही आहेत. या किल्ल्यांच्या परिसरात घनघोर युद्ध झाली. या किल्ल्यांच्या आवारात अनेक सल्लामसलतीही झाल्या. या किल्ल्यांचे दगड न दगड अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. हे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राचा कणा तर आहेतच, पण इतिहास, भूगोल, संस्कृती आणि सभ्यतेचं प्रतिबिंबही आहेत. या गडकिल्ल्यांचा इतिहास म्हणजेच छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास. हे नातं एवढं अभेद्य आहे. मराठी मनाला ताठ मानेनं जगण्याची प्रेरणा देणारे हे किल्ले सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, विशाळगड, रायगड, राजगड असे एकाहून एक महत्त्वाचे आणि वेगवेगळं वैशिष्ट्य असलेले हे गडकिल्ले महाराष्ट्राचं वैभव आहेत. इसवी सन 1630 साली म्हणजे शिवरायांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, तो किल्ला त्यावेळी आदिलशाहीकडे होता. खरं तर हा किल्ला सातवाहनांनी बांधलेला होता. इथं असलेल्या वास्तूमधल्या तळामधल्या दालनामध्ये शिवरायांचा जन्म झाला. इसवी सन 1643 साली छोट्याशा शिवानं तोरणा किल्ल्यावर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हा किल्ला सुद्धा 13व्या शतकात बांधला गेलेला होता. पुढे छत्रपतींचे बहुतेक किल्ले हिरोजी इंदलकर यांनी बांधले. रायगड किल्ल्याचं बांधकाम सुद्धा हिरोजींनीच केलं. जेव्हा रायगड किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि रायगड महाराजांच्या हाती सुपूर्त केला गेला, त्यावेळी महाराजांनी हिरोजींना विचारलं, आपण आज काय हवे ते मागा हिरोजी, पण योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन, असं संदिग्ध उत्तर देऊन हिरोजींनी ती वेळ मारून नेली. पुढे राज्याभिषेकाच्या वेळी खुद्द महाराजांनीच हिरोजींना ती आठवण करून दिली. त्यावेळी हिरोजींनी आपल्या समवेत आणलेली एक छोटीशी दगडी पायरी महाराजांच्या हातात ठेवली आणि ही पायरी रायगडाच्या राज्यसभेच्या प्रवेशद्वारापाशी बसवावी अशी महाराजांना विनंती केली. महाराजांनी उत्सुकतेने त्या पायरीकडे पाहिलं. त्याच्यावर कोरलेलं होतं, सेवेसी तत्पर हिरोजी इंदोलकर. रायगडावरच्या राज्यसभेच्या प्रवेशद्वारापाशी आजही ही पायरी आपल्याला पाहायला मिळते. महाराजांचे सेवकही असेच निष्ठावान होते. मग हिरोजी इंदलकर असोत, बाजीप्रभू असोत, मुरारबाजी असोत, तानाजी असोत किंवा बहलोलखानाच्या हजारोंच्या संख्येत असलेल्या सैन्यावर केवळ 6 शिलेदारांनिशी तुटून पडणारे प्रतापराव गुजर असोत. किती नावं आठवावीत.
पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे या गावापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेला राजगड. खरं तर राजगड ही महाराजांची राजधानी होती, पण त्यांचा राज्याभिषेक झाला तो रायगडावर. गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत, जयवंत, शीलवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा अशी महाराजांची ख्याती होती. रायगडावर ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला ते ठिकाण वास्तुशास्त्राचा एक अजब नमुना म्हणून उदाहरण देता येईल. या ठिकाणी कोणत्याही जागी उभं राहून कितीही हळू आवाजात बोललं तरी राजपीठापर्यंत ते स्पष्ट आवाजात आणि स्पष्ट शब्दात ऐकू जातं. आजही आपल्याला हा पुरावा तिथं मिळतो. याच राजपीठावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. आजही रायगडावर मोठ्या भक्तिभावानं, श्रद्धेनं, आदरानं महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तेवढ्याच उत्साहानं संपन्न केला जातो. शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, गोब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस, पराक्रम धुरंधर, रयतेचा राजा, या सम हाच असा एक शिवाजी राजा, एक शिवाजी राजा. सिटी नावच्या समस्त कुटुंबियांच्या वतीनं शिवछत्रपती शाहीला मानाचा मुजरा.